दुसऱ्या स्ट्रॉबेरीच्या मळ्यात आलो आहे मी आत्ता. स्ट्रॉबेरी भरायचं काम चालू आहे बॉक्समध्ये. गाडी शेतीने गेला रे मुंबईला. आता तिथपर्यंत जाऊ बरोबर पिकून जातील. हा बाकीचे बॉक्स रेडी झाले इकडे. आता आल्याला चालू झाली काय. हा पण नमस्कार. त्यांनी खायला तुम्हाला मम्मी मला सांगते असं लाल लाल त्याला तेजू भरण्याचा प्रयत्न करते. वरती छान अजून एक त्या कोपऱ्यात एक टाक. हे गालानीत लावायचे सगळे. असे सारखे प्लेट लागले पाहिजे. जाऊ दे आपल्याला काही जमत नाही. आपल्याला काही जमत नाही. चपात चारच काका वडा आता यावरती थोडे सपाट छोटेले असे बोट लावायचा. बोट एक हाताने बोटाने असा धरायचा. दाबायची जास्त नाही दाबायची. फक्त धरून ठेवायची. लाईनीत लावायची. लाईनीत या मी लावतो लाईनीत. एक काजू फळ बसत लहान बसत लावताना चिपळून लावा. हा मागची काढून घ्या. अशी पहिल्यांदा या 3 फिटिंग बसली ना का मग पाठीमागची बसल्या पाहिजे. हे भरून रेडी झालेलं आहे. आता हे मुंबईला जातील विकण्यासाठी. नाशिक ठेपणपाडा नाशिक ते मुंबई. मस्त आहे बघा. फ्रेश ताज्या खोडून आणल्या आता. आरबट आणला काय बारीक होता. वीरू खायचं काम नाही ते राहू देस त्यांना नाही आणलं. त्यासारखा फळ खाली वर काढला ना पाणी कुठे गेला काय बॉक्स येईल करता. मॅडमला पडतील बर. नको रे नको राहू दे. मस्त स्ट्रॉबेरी ताज्या स्ट्रॉबेरी तशीच पण मग आज तरी इकडून इकडे बॉक्स पॅकिंग झाले. मयुरी स्ट्रॉबेरी खाऊन कंटाळली. आता जेव्हा असतात तेव्हा तिला खायचे असतात. आणि आता इथे ह्या मळ्यामध्ये आहेत तर तिला गाडी येते नाही. त्यामुळे मस्त आले. तिथे असेल घरटा छोटा. दुसऱ्या मळ्यात आलो आम्ही. स्ट्रॉबेरीच्या खूप साऱ्या स्ट्रॉबेरी दिल्या त्यांनी. तेजूचे काका लोक सगळे लागलेले आहे खूप.
आता इथून काही पॅक होऊन सापुतारा पण जाता, मुंबईला पण जाता. बॉक्समध्ये पॅक करून ठेवायचे कच्चे पक्के, म्हणजे पोचेपर्यंत ते छान पिकून जाता. खूप मोठा शेत आहे यांचं. खूप रोज निघत आहे स्ट्रॉबेरी. काल पण आम्ही आलो, ते उशीर आलो त्याच्यामुळे आम्हाला काल खायला नाही भेटल्या, पण त्यांनी आज बोलवलं, मग आज आम्ही आलो. दोन्ही ठिकाणी गेलो होतो आम्ही. खूप आहे इकडं. आता या बाकीच्या उद्या निघतील. आणि थंडी वाढल्यामुळं मग अजून जरा पीक पण चांगलं होतं थंडीचे. संध्याकाळच्या टायमाला तर खूप कावळे होते काल. ते नुकसान करता ना ते कावळे, टोचा मारता. मस्त ताज्या ताज्या स्ट्रॉबेऱ्या खाल्लेल्या आहेत शेतामध्ये, खाण्याची मजाच वेगळी. पार्सल पण दिले आम्हाला त्यांनी. कमळाचे फुल आहे, कमळ पण लागलेले आहे. उमललंय हे कमळ, हे उमलायचं राहिलंय. आहे ना, एक आहे ना, एक आहे ना. याच्यात मासे सोडले असतील ना छोटे, मग मच्छर नाही ना. तरी त्याच्यात ऑइल टाकायचं थोडंसं, म्हणजे डास नाही होत. स्ट्रॉबेरी विथ चाय. नाही ना, खाली जातो चला आता चापी. हे रोज निघतं का? एक दिवसाआड? हा. कुठं कुठं जातो माल? मुंबई जातोय, नंतर मग हैदराबाद. मुंबई हैदराबाद. मागं सापुताराला न्यायचे ना? सापुतारा ते तिकडे माल चालू, हैदराबाद तो तिथून हैदराबादला जातो. असं. किती दिवस चालतं तरी हे पीक? पीक जवळजवळ 4 महिने. 4 महिने. आणि लागवड? लागवड नवरात्रीची. चतुर्थीला. रोप महाबळेश्वर का? महाबळेश्वरून आणायचा, त्याची उंडी तयार करायची. तिथून काय काडी येते, त्याची उंडी तयार करायची. याची पडत असेल ना उंडी? हा, याची पडते, पण मग तसंच खोडवा लागतो. हे खोडव्याचा आहे उंडी त्याच्यामध्ये. हा हा. म्हणजे कट करून द्यायचं, पुढच्या वर्षी परत होतं ना? हा, नाही ना, तेच उपटून घ्यायचं. याचे हे निघतंय ना, हा हा हा, निघतंय. हे कोंब वेगवेगळं करायचं. हा एक वेगवेगळं कोंब करायचं. हा एक कोंब, हा एक वेगळं असं करायचं. हे कोंब निघतात ना, हे पाहिजे एक, हा एक, हे असे वेगवेगळे. हे ते रोप लावून द्यायचं ना, मग तोच चालायचं. फवारणी वगैरे करावी लागत असेल खूप. जास्त भुरी तुडतुडीवरच मारा लागतं. हा हा. पण मग थंडी जरी कमी पडली तरी पिकावर परिणाम होत असेल ना? थंडी जास्त चालत. थंडी असली का मग अजून थोडं फुगवण पण होती, माल पण येतो चांगला. थंडी नसते का उन्हाची, दुसरं काय नाही, उन्हाचे भरपूर माल पडते, पण म्हणून ते ना असं चटका बस नरम पडत. हा, नरम पडतं ते. आणि ते खाली बेड पण गरम असतो ना, त्याचा पण चटका बसतो बेडचा.
पाणी काय एवढं नसेल लागत आहे ना? पाणी नाही एवढं लागत पाणी. जास्त पाणी जरी देते मग पानचट लागतं ते. नाहीतरी भरपूर पाणी सोडलं लागतं नाही दिसत पाणी. हा तर चालून जातं बुवा थोडंसं इकडं तिकडं पाणी. चला आता आज आम्ही सकाळपासून थोडं भुईमुग जो होता तो काढला. त्याच्यानंतर जंगलामध्ये गेलो, थोडंसं चक्कर वगैरे मारून आलो आणि खाऊ खाल्ला भत्ता. त्याच्यानंतर एका मळ्यात गेलो, स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली, तिथं टोमॅटो वगैरे घेतले आणि आता परत एका ठिकाणी आलो मळ्यातच, त्यांच्याकडनं पण स्ट्रॉबेरी वगैरे घेतली आणि आता इकडे बघा कांद्याची लागवड चालू आहे. कांदे नाही का खायला लागत? होईल का? कांदा लागवड चालू आहे. तेजस्वीने लावण्याचा ट्राय केलं. आता मेथीची भाजी काढताय. हळू खाली बघा. कोथंबीर गावठी. कांदा लागवडीचं काम जोरात चालू आहे इकडं. काल खालती लावला ना? काल ते मागे लावत होते आम्ही आलो तेव्हा. आज इकडे लावते वरच्या वावरात. एवढंच राहिलं का आता? एवढंच राहिलं. जायचा होता. इकडून माग त्या पत्र्याच्या तिकडनं तिकच खाली कोथिंबीर. हे बघ अशीच आहे पण निब्बर होऊन गेली खराब. ही तरी चांगली आहे. हेच आहे बघ कोथिंबीर. हे काय काल आलो होतो आम्ही सायंकाळच्या टायमाला. लास्टची मॅच चालू होती. कॅच आउट. 20-20 ओव्हरच्या मॅच चालू आहे. इथं टुर्नामेंट चालू आहे. पहिलं बक्षीस 51,000, दुसरं बक्षीस 31,000, तिसरं बक्षीस 21 आणि 11,000चे 3 बक्षीस. नाही तेच बसलं. मस्त ग्राउंड बनवलेलं आहे. अजून 8-9 दिवस मॅच आहे. 16-17 दिवस मॅच चालत आहे. 7वा-8वा दिवस आहे आजचा. चला बघूया आता काय चौका मारतो की आउट होतो की 6 मारतो. प्लेस आणि रन आउट चा चान्स होता. यांचं अजून भाजी तोडायचंच काम चालू आहे. आम्ही मॅच पण पाहून खालनं. इकडे एक शेतकरी बाई कांदा लावते. एकदम जवळ लावला आहे. गार्डनचे लॉन नाही लावायचं आहे, कांदा लावायचा आहे. मयुरीने गार्डनचा लॉन लावला डायरेक्ट. मयुरीने गार्डनचा लॉन लावलाय. चल प्रयत्न तर केला लावायचा. जाय ना बोलले जा ना. जाय अरे जाय नको.
हे कांदे मोठे झाले का मयुरीला देऊन टाका. हा त्यांना लावता नाही, त्यांना खाता येतं फक्त. पिशव्या नाही ना, पिशव्या आम्ही खजाना साचवलाय. होतो का याच्यातच कोथिंबीर? हे बघा नका ना, त्याला गाठण मारते मी पहिले. आता कांदा लागवडीचा व्हिडिओ आम्ही बनवून टाकणार आहे. तुम्हाला कसा वाटतो तो व्हिडिओ ना सांगा. तुम्ही फोन करून सांगितलं तरी चालत. चला निघूया आता. देवाचे कामाला येऊ ना, कोण नाही आलं तरी आम्ही मामा चला आजचा दिवस आम्ही खूप मजेत घालवलेला आहे. आम्ही आता घरी निघालोय जाण्यासाठी, म्हणजे निघतोय थोड्या वेळात. आमची अजून एक गाडी येते. मेंबर जरा जास्त 17 मेंबर होते, त्याच्यात 2-3 मेंबर सकाळी गेले 2 व्हीलरवरती. पेपर होता त्याच्यामुळे आम्ही आता स्ट्रॉबेरीच्या मळ्यात वगैरे, क्रिकेटचं ग्राउंड, क्रिकेट बघायला आणि कांदा पात नातेवाईक लोकांकडे गेले का नातेवाईक लोक देतात ना वानुळा, थोडा सगळा घेतला आम्ही. कालपासनं बोलवलं होतं पण काल आमचा दिवस इथंच गेला सगळं हे आण ते आण करण्यातच. कारण फार दिवसानंतर आले नाही लोक इकडे. खरं म्हणजे भुईमुग काढण्यासाठी आलो होतो, पण मग तो भुईमुग सगळा रानडुकरांनी खाऊन टाकला. सर्व लोक तिकडे नाशिकलाच राहतात पहिल्यापासून. घर बांधायचा काही विषय आला नाही गावाला, सगळे तिथे सेटल असल्यामुळे. पूर्वीपासून शहरातच राहता ना नोकरी धंद्यानिमित्त. नाही तर लोक कमेंट करून बोलतील तुमचे घराचे कसे गवत वगैरे आले, तुम्ही साफसफाई नाही केली. वर्षातनं एकदा येतात साफसफाई वगैरे करायला, पावसाळा वगैरे झाला. हां कार्यक्रम वगैरे काय असतात तर, नाही तर नाही. इकडे शेती पण करायलाच येतं ना, बाकीचं गवताचं राहणे. इकडे खाली कोणी गहू भात. दत्त जयंतीच्या पिरियडमध्ये आले तेव्हा होता शेंगा. 10-15 दिवसात सगळं फस्त करून टाकलंय. तार लावलाय इथं खाली. अब तार लगा के क्या फायदा जब डुक्कर खाएगा सब शेंगा. दुपारचं जेवण सकाळी नाश्ता वगैरे काय ना काय केलं, थोडा उशीरच झाला जेवणाला. आता जेवण आली एक गाडी आमची अजून, आता निघू आम्ही. जेवण झाले, येऊ आता परत नेक्स्ट टाइम काही कार्यक्रम वगैरे काय असला तेव्हा. तुम्ही बोलून मला सांगितलं म्हणे काळजीच घेतली नाही मिस्टरांची, त्यामुळं मी आता जाऊन खाणार आहे कुठेतरी अंडा भुर्जी. व्हेज नाही व्हेज खाणार आता. व्हेज का? ते काय ग ते हॉटेलचं नाव बाळा? करेलिव्स. चला सगळं तिकडे मी सगळ्यांना ट्रीट देतो. चला आम्हाला तुम्ही पार्टी नाही देत. चला पार्टी देणार ना. चला ना आता. नाही का प्रमोशन झालं. अरे मामा बोलले ना, ते मामीच बोलले, आता आजीच बोलली नाही पण मामा बोलले ना भाऊ. कधी म्हणे देत आहे. चला घरी करायचं का सांगा, घरी करायचं का सांगा. काही नाही काय म्हणजे मीच करू असं ऐका भाऊ. ऐका ना, बिर्याणी काय होणार नाहीये पण आपण करेल होतं व्हेज खाऊया काहीतरी. चला सगळेजण. काल मी काय खाल्लं माहितीये का जाऊन, हे दाल खिचडा.
आता रिकामे ड्रम ओतून दिले, पाण्याचे ड्रम भरले ते. धरू लागू जा धरू लागू. घेऊ का मग? द्या थोडं. चला झाली तयारी सर्वांची, आता निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. चला निघा आता. चला केलं आता लॉक, निघालो आता. तेजश्री काय मग कसं वाटलं 2 दिवस? मस्त वाटलं, छान वाटलं. 2 दिवस सगळे आम्ही एकत्र एन्जॉय केला खूप सारा. आता बाकी 2 व्हीलरवर, बाकी 4 व्हीलर मध्ये. बाय पंटर, खतरनाक पंटर या. दुसरा झाला, आम्ही आत्ता निघालोय घरी जाण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हे झालं असेल. चला डबल घेतला का? नाही, सिंगल आहे दोघी पण. हा गौरव आहे वाटतं. पोचलो घरी. काळू चल, काय झोपला?